श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि उद्या अमावस्या देखील आलेली आहे. तर ही अमावस्या जी आहे तर ती बुधवारी संध्याकाळी 8:30च्या नंतर सुरू होणार आहे आणि 11 तारखेला संध्याकाळी म्हणजे 5:30 वाजता ती समाप्त होणार आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या गुरुवारचे जे व्रत आहे त्या व्रताचं उद्यापन देखील करायचं आहे. जरी अमावस्या असली तरी सुद्धा आपल्याला या व्रताचं उद्यापन उद्याच करायचं आहे. या दिवशी गुरुवार आणि अमावस्या हे 2 दिवस एकत्र आल्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत. तर आंब्याच्या पानांचा उपाय आपल्याला करायचा आहे. आंब्याच्या 11 पानांचा उपाय आपल्याला घरामध्ये जर आपण केला तर घरातील सर्व दोष अडचणी दूर होऊन जातील आणि आपल्या घराची खूप सारी प्रगती. यामुळेच आपल्याला असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय केल्यामुळे भरपूर सारे दोष आपल्या घरातून नाहीसे होणार आहेत आणि आपल्या घराला कुणाचीही नजर लागणार नाही. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. जर आपल्या घरामध्ये खूप सारे दोष अडचणी संकट नकारात्मकता दरिद्री आजारपण यासारख्या गोष्टी होत आहेत, त्याचबरोबर घरामध्ये सारखे छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होणं मतभेद होणं आई मुलाचे भांडण होणं वडील मुलाचे भांडण होणं या गोष्टी घडत आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मुलं हे ऐकत नाही किरकिरपणा करत आहेत, आपल्या घराची प्रगती होत नाही आहे, घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही, घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही, पैसा हा आला की लगेच कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जात असेल, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य घडत नाही, तर असे काही नकारात्मक जे दोष आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला असा हा प्रभावशाली उपाय करायचा आहे. तर पहा, अमावस्या दिवस वाईट नाही, परंतु या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा जास्त प्रमाणात असतो. यामुळे पहा, आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही जास्त प्रमाणात प्रवेश करत असते. त्यामुळे आपण जर घरामध्ये काही उपाय केले तर ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि त्याचा प्रभाव आपल्या घरातील व्यक्तींमध्ये मुलांमध्ये किंवा आपल्यावरती पडणार नाही. तर पहा, आपल्याला आंब्याचा उपाय कसा करायचा आहे. तर यासाठी आपल्याला आंब्याची पानं लागणार आहेत. त्यासाठी 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत, ती स्वच्छ धुवायची आहे. ही पानं घेताना पहा, अगदी चांगली आणि व्यवस्थितच घ्यायची आहेत. टवटवीत पानं आपल्याला घ्यायची आहेत, कुठे सुकलेली आहेत किंवा तुटलेली आहेत फुटलेली आहेत असे घेऊ नका. चांगली आणि व्यवस्थितच पानं आपल्याला घ्यायची आहेत. तर पहा, तुम्ही 5 आंब्याची पानं घेऊ शकता, 7 घेऊ शकता, 11 घेऊ शकता, तुम्हाला जेवढं शक्य होतील तेवढे तुम्ही घेऊ शकता, परंतु हे विषम संख्येमध्येच आपल्याला घ्यायचे आहेत. आता बघा, आपल्याला अष्टगंध घ्यायचा आहे आणि किंवा मग तुम्ही कुंकू जरी घेतलं तरी चालेल. तर त्याची थोडंसं आपल्याला पाण्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि त्या काडीच्या साह्याने त्या पानांवरती आपल्याला श्रीराम असं लिहायचं आहे. असं हे प्रत्येक पानावरती लिहायचं आहे आणि ह्या पानांचं आपल्याला एका दोरेमध्ये तोरण बनवायचं आहे. जर तुमच्याकडे लाल पिवळा धागा असेल, पहा जो मौली म्हणतात, त्यामध्ये जर तुम्ही बांधलं तर अतिउत्तम. तर तो नसेल तर पांढरा धागा असेल तर त्या धाग्यामध्ये हे पानांचं तोरण तुम्हाला तयार करायचं आहे. तर पहा, हे तोरण जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती सकाळी जर लावलं तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करणार नाही. आपले जे पित्र असतात पहा, हे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच असतात आणि ते आपल्याकडे पाहत असतात आणि ज्याच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं ते आपले काही उपाय करत आहेत की नाही आणि हे आपल्यासाठी काही करत आहेत की नाही हे ते पाहत असतात. आणि ज्या वेळेस आपल्याकडून त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची सेवा झाली नाही किंवा आपण पित्रांचे स्मरण केले नाही तर आपल्या घराला
आपल्याला दोष लागले जातात, त्या पितृदोष असंही म्हटलं जातं आणि आपल्या घराला आपल्याला पितृदोष लागला जातो आणि हा प्रखर पितृदोष तयार होतो आणि असा हा पितृदोष का एकदा आपल्या घराला लागला तर आपल्या घरामध्ये कोणतीच कामं आपली व्यवस्थित होत नाही किंवा आपले कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही. नेहमीच आपल्यावरती अडचणी येत राहतात, पैशाच्या अडचणी, त्याचबरोबर काही भरपूर अशा अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात. मुलं ऐकत नाही, ते खूप किरकिर करतात किंवा मग त्यांच्यासुद्धा जीवनाची प्रगती आहे तर ती थांबली जाते. तर असे दोष आपल्याला लागल्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडत असतात. त्यामुळे त्यांचेही आशीर्वाद आपल्याला लाभावे यासाठी आपल्याला हे आंब्याचे तोरण मुख्य दरवाजावरती लावायचे आहे आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. तर पहा, प्रत्येक मंगल कार्यामध्ये आपण आंब्याच्या पानांचा उपयोग करत असतो. आंब्याच्या पानांना खूप सारं महत्त्व दिलं जातं आणि आंब्याच्या पानामध्ये नकारात्मकता दूर करण्याचं खूप मोठं सामर्थ्य आहे. त्यामुळेच पहा, अमावस्येच्या दिवशी आपल्याला असा हा एक उपाय आपल्या मुख्य दरवाजावरती करायचा आहे. तर पहा, बऱ्याच वेळा आपण भरपूर आर्टिफिशियल तोरण आपल्या दरवाजाला लावत असतो, परंतु हे फक्त शोभा वाढवण्याचं काम करतात आणि खरी जी शोभा आहे तर ती आपले हे जे आंब्याचे तोरण आहे किंवा हे आंब्याचे तोरण आपल्या घराला लावल्यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मक दोष आहेत तर ते येण्यापासून थांबले जातात. आंब्याचे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावल्यावर आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होत असतात आणि कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्याला अमावस्या, पौर्णिमा अशा तिथींना असे आंब्याचे तोरण लावायचे. आता बघा, हे तोरण जे आहे तर ते आपल्याला जास्त दिवस आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं नाही. तर काय करायचं, उद्या गुरुवार आहे तर उद्या आपण लावणार आहोत, मग शुक्रवारी आपल्याला ते ठेवायचं आणि शनिवारी लगेचच आपल्याला ते काढून टाकायचं. कारण ते जर सुकलं तर मग त्याच्यामध्ये भरपूर सारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. तर मग जेवढी आपण हा उपाय करण्यासाठी भरपूर मेहनत केली आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करते. त्यामुळे सुकलेली पानं आपल्या दरवाजावरती ठेवायची नाही आणि ते लगेचच काढून टाकायची. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका.